गुढीपाडवा 18 मार्च की 19 मार्च आणि गुढी नेमकी कधी आणि कशी उभारायची 90% लोक इथेच चूक करतात. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सर्वात पवित्र सण म्हणजे गुढीपाडवा आणि या सणामागे खूप सुंदर आणि शक्तिशाली इतिहास दडलेला आहे. असं मानलं जातं की याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून अयोध्या नगरीत पुनरागमन केलं आणि त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारल्या. म्हणून गुढी ही विजय, आनंद आणि यशाचं प्रतीक मानली जाते. तसंच या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली अशी ही मान्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी चैत्र महिन्याची सुरुवात होते, म्हणजेच आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते. आता सर्वांनाच पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2026 मध्ये गुढीपाडवा नक्की कधी आहे? कारण फाल्गुन अमावस्या ही 18 आणि 19 मार्च या 2 दिवशी आलेली आहे आणि म्हणून सर्व जणांना पडलेला प्रश्न म्हणजे गुढीपाडवा केव्हा आहे. तर बघा, पंचांगानुसार फाल्गुन दर्श अमावस्या 18 मार्च 2026 बुधवारी सकाळी 8:25 सुरू होते आणि 19 मार्च रोजी गुरुवारी सकाळी 6:53 अमावस्येची समाप्ती असणार आहे. आणि गुढीपाडवा हा चैत्र प्रतिपदेला साजरा केला जातो आणि म्हणून अमावस्या संपल्यानंतरच प्रतिपदा तिथी सुरू होते आणि म्हणूनच 19 मार्च 2026 गुरुवारी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढी कधी उभारायची किंवा गुढी उभारण्याचा टाइम काय आहे. तर बघा, गुढी आपण सकाळी 6:53 नंतरच उभारायची आहे, कारण फाल्गुन अमावस्येची समाप्ती ही 6:53 होणार आहे आणि प्रतिपदा तिथी सुद्धा 6:53 नंतर सुरू होणार आहे. आपल्याला गुढी ही 6:53 नंतरच उभारायची आहे आणि शक्यतो सकाळी 8 वाजेच्या आत गुढी उभारणं सर्वात शुभ मानलं जातं. गुढी उभारण्यासाठी जास्त वेळ करू नका. आता गुढी उभारण्याची योग्य पद्धत आपण समजून घेऊ. तर बघा, आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आहे. आपलं जे घर आहे ते स्वच्छ करायचं आहे. घराचं जे अंगण आहे तेही स्वच्छ करायचं आहे आणि मुख्य दरवाजाला आपल्या आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाने स्वस्तिक आणि शुभलाभ काढायचा आहे आणि आपल्या अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढायची आहे. आता ज्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारणार आहात ती जागा नीट स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्या किंवा तुम्ही शेणाने सारवून सुद्धा घेऊ शकतात. आता जिथे गुढी उभारायची आहे त्या जागेवर आपल्याला एक पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावरच आपल्याला गुढी उभारायची आहे. आता गुढी उभारण्यासाठी एक बांबूची काठी घ्या, ती स्वच्छ धुवून घ्या किंवा स्वच्छ कपड्याने, ओल्या कपड्याने पुसून घ्या आणि त्या काठीवर कुंकवाच्या 5 उभ्या रेषा ओढायच्या आहे. आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला मोठी काठी घ्यायची आहे. गुढी ही नेहमी उंचावरच उभारायची असते. आता यानंतर त्या काठीला साडी किंवा सुती कपडा बांधा. पिवळा, लाल, गुलाबी किंवा केसरी रंगाची साडी किंवा कपडा तुम्ही वापरू शकतात, पण काळा रंग वापरायचा नाही. आता यानंतर आपल्याला गुढी सजवायची आहे. त्या गुढीवर आपल्याला कडुनिंबाच्या पानांची डहाळी लावायची आहे, आंब्याच्या पानाची डहाळी लावायची आहे. साखरेचा जो गाठीहार असतो तो सुद्धा आपल्याला गुढीवर लावायचा आहे आणि फुलांचा हार सुद्धा आपल्याला गुढीवर लावायचा आहे. आणि सगळ्यात वर आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, तांब्या, आणि त्यावर आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढून 5 उभ्या रेषा काढायच्या आहे आणि तो तांब्या आपल्याला त्या गुढीवर म्हणजेच काठीवर पालथा घालायचा आहे. हा कलश पृथ्वीचं प्रतीक मानला जातो, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती अशी मान्यता आहे आणि म्हणून हा जो कलश आपण गुढीवर पालथा घालत असतो तो या पृथ्वीचं प्रतीक आहे असं म्हणतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढी आपल्याला कुठे उभारायची आहे. तर बघा, बरेच लोक इथे चूक करत असतात. गुढी ही आपल्या घराच्या उजव्या बाजूला, म्हणजेच जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर निघतो तेव्हा आपला उजवा हात, मुख्य दरवाजाच्या बाहेर जेव्हा आपण येतो घरातून तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपल्याला गुढी उभारायची आहे. जी गुढी आपण सजवली आहे ती आपल्याला उंच ठिकाणी बांधायची आहे. गुढी बांधून झाल्यानंतर आपल्याला गुढीची पूजा करायची आहे. आता काठीवर थोडंसं पाणी अर्पण करायचं, हळद कुंकू अक्षता वाहायच्या, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि धूप दीप दाखवायचा आहे. आता गुढीची पूजा करत असताना आपल्याला ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी मिळून गुढीचा आशीर्वाद घ्यायचा आहे
घरातील जे लहान मुलं असतील किंवा वृद्ध माणसे असतील सर्वांनी मिळून गुढीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आता यानंतर गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य काय दाखवायचा? गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असते आणि मग बऱ्याच ठिकाणी गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच काही ठिकाणी श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला जातो किंवा काही ठिकाणी रव्याच्या गोड सांजोऱ्या केल्या जातात आणि त्याचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो. आता तुमच्याकडं जो नैवेद्य दाखवला जात असेल किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी जो नैवेद्य बनवला जात असेल तोच नैवेद्य तुम्ही गुढीला दाखवायचा आहे. आता यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढी खाली कधी उतरवायची. बऱ्याच ठिकाणी गुढी ही पूजा करून नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळानं साधारणतः 12 वाजण्याच्या आत खाली उतरवली जाते. तर काही ठिकाणी संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी म्हणजेच साधारणतः 5 वाजेच्या नंतर गुढी खाली उतरवली जाते. आता तुमच्याकडं जशी परंपरा असेल, प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही गुढी त्या वेळेमध्ये खाली घ्यायची आहे. आता गुढी खाली घेताना पुन्हा आपल्याला गुढीची पूजा करायची आहे. गुढीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला गुढीला अर्पण करायचा आहे. गुढीचा आशीर्वाद घेऊन यानंतर आपल्याला गुढी खाली घ्यायची आहे. आता यानंतर तुम्ही गुढीला सजवण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या होत्या त्या वस्तूंचं काय करायचं? तर बघा, गुढीसाठी आपण जो साखरेचा गाठीहार वापरला होता आणि कडुनिंबाचे पानं वापरले होते ते दोन्ही आपल्याला घरातील सर्व व्यक्तींना थोडे थोडे खायचे आहे. मग तुम्ही प्रसाद म्हणून एक लिंबाचं पान आणि थोडं गाठीहार हा खायचा आहे. तर जे फुलहार किंवा आंब्याची डहाळी आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. आता गुढीपाडवा म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि मग या दिवशी आपल्याला नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल, नवीन घराची खरेदी असेल किंवा नवीन वाहनाची खरेदी करायची असेल किंवा एखाद्या नवीन घराची पूजा करायची असेल तर तुम्ही अशा नवीन शुभ कार्याची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच करू शकतात. तर लक्षात ठेवा, गुढीपाडवा आहे 19 मार्च 2026 वार गुरुवारी आणि गुढी उभारायची वेळ सकाळी 6:53 नंतर आणि 8 वाजेच्या आत. या वेळेतच तुम्ही गुढी उभारण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.